नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहे परत फटाक्याच्या स्टॉलवरती। आपली जिंदगी अशीच चालू आहे, घरून फटाका स्टॉल, घरून फटाका स्टॉल, फटाका माल आपला थोडाच राहिलेला आहे। आणि आज भाऊचा बर्थडे आहे, भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि ऐक ना, विषय काय माहिती का, बोलवायचं इथं आणि स्वतः काय व्हायचं, हे असली याची कामं धंदे ते मायऱ्याची, बाकी दुसरं काही सुचत नाही। कुठे गेलता रे? काढायची तुला खायचं नाही का? हा खाणार नाही बघा, खाऊन बघतो, खायने जर खाल्ला खाऊन बघतो ना मी, खायचंय का नाही मग? तीन गोटे केक बी खाऊ मस्त बी, केकला 3 गोटे, 3च आहेत का? बघा आहे का? ए अन्ना लायटर लाज ना लाज, तुला किती? अरे सुधारणा चलते म्हणते 4 गोटे किती किती घाण बोलते लाव चल भाऊ चल। आणि तू असंच बंद करते। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर भाऊ, हॅपी बर्थडे टू यू। तसं काय काय जमत काय नाही, जमत काय नाही, पण उगाच म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू। इंग्लिश हो घरी पळ। केक बी खाऊन झालेला आहे आणि आम्हाला भेटा आलेच किरण भाऊ झळके यो मंच। अगं बाई कसं वाटतंय भाऊ आलो? भाऊ असं नाही, असं नाही, हे कट होतं, हे कट होतं, हे कट होतं। भाऊ आहे मा जीव लगे। हा कधी पण अर्ध्या रात्री फोन करायला येतो माझ्यासाठी। हा काय आला? काम असल्यावर, काम असल्यावर ना। हा ठीक आहे ठीक आहे। इथे पब्लिक फोटो काढायला जायचं आम्हाला, फोटो काढायला जायचं। किती वाजता? 5 वाजता। 5 यश वाजता येतोय। किशा येतोय का? यश कोणता? आपल्या नेरकर। मला वाटलं किशा येतोय काय, मला किशा आला असता तर मी पळत पळत पहिलं पोलीस स्टेशनला गेलो। बरोबर का नाही? जाऊ दे अरे तू फटाका आपल्या बापाने जवळ फोडला होता का रे? 4-5 हजार तेव्हा बावळट नशीब वाचलो थोडुशावर। राव गपना मस्करी आहे का? आणलं ना भाऊ, एक बॉक्स आणलं ना, सुरसुऱ्या पण आणल्यात प्लस, कळलं का? मैरे गपा लय आणतीन मला। मायरा राव गपना, काय मस्करी लावली तू? आलं मैरे आलं, आता आम्हाला जायचं फ्रीज घ्यायला। मयूर भाऊला घ्यायचंय फ्रीज, विषय लय हार्ड आहे। आता मला अजून दूध पण आणायचंय, लय कामं धंदे करायचे, पण मैरे काही मला कामं करू देणार नाहीये, तो आपण जाऊ त्याच्यासोबत। आता मग फायनली आम्ही आलोय आमच्या इथल्या रिलायन्स मॉलमध्ये, बघू शकता बॅक साईडला रिलायन्स मॉल आहे। तर भाऊला घ्यायचं होता फ्रीज। आयला मी लय चिकन दिसायला लागलो ना मैरे लय चिकन दिसतं बघ ना। मायला तर फ्रीज बीज घेऊ, मगाशी तर आम्ही सगळं क्लिअर करून गेलो होतो, आता फक्त राहिलंय फ्रीज घ्यायचं आहे आम्हाला। चला आता लोक तोंड मित्रांनो, आपलं फ्रीज बीज झालेलं आहे फिक्स। काय रे त्याला फिक्स झालं का? आता घेऊ आपण। कसा कॅश घ्यायचा लोन घ्यायचा? कसा घ्यायचा? भाऊला भाऊचं सिव्हिल जरा खराब झालंय, त्यामुळे सिव्हिल चांगलं करण्यासाठी भाऊला घ्यायचं फ्रीज। आणि आपण कॅश पण घेऊ शकतो, कळलं का? पण कसं लोनच बरं आहे। ब्लॉग वर घालवशील लोन वर, पैसा बोलते पैसा खिशात पण जाय ना। अशी जिंदगी इकडं नाही, अशी जिंदगी पाहिन भाऊ आपली। आपले काय फटावं, जाऊ दे बोललो असतो पण जाऊ दे, आयुष्य लईच फाटलेले आधी। हे घे ना, ये ना अजून फ्रीज बघू। तर अजून आपण फ्रीज बघू। भाऊ तिकडे नको जाऊ, कॅश घेऊ शकतो आपण। आयला लाइटिंग भारी आहे रे इथली, मी गोरा दिसतोय ना, म्हणजे लाइटिंग भारी आहे। क्वालिटी फ्रीज आहे रे, बघा कोणाला घ्यायचं असेल तर अजिबात घेऊ नका, आम्ही घेतो ना। बँक बॅलन्स किती आहे बघू रे भाऊ?
3 फ्रीज घेऊ आपण 3 किती हो, 1,27,313 3 फ्रीज घेऊ 3 पैसा भरपूर आहे प्रॉफिट चांगलं झालंय वाटतं फटाक्यांच्या स्टॉल मध्ये 6 वाजले मित्रांनो मला याच्यासोबत फिरायचं चाललंय नाही कामधंदे सोडून मी याच्या मागे फिरतोय काय नाही उगच वेळ लावतोय बाई फालतूगिरी आहे. फायनली आपलं काम होत आलंय मित्रांनो प्रोसेसिंग मध्ये चालू आहे नाही भेटलं तर बरं होईल नाही भेटलं मी तुला लय मारे ना प्रोसेसिंग कॅन्सल झाल्यावर इथून हा प्रोसेसिंग कॅन्सल झालं मला एक सांगा मगाशी तू काम विचारत होता ना मी काय करतो काय काम करतो अरे आपल्याला विचारत जरा सांगता पण आहे ना आम्हाला तू म्हणला डायरेक्ट भेटत नाही का आता काय देत भाऊ पोलिसांना मारत हा म्हणजे हे आता देऊ शकतो ना ते मी सांगितलं म्हणून नाही तू म्हणलास तर पोलीस वाला मग काय ते काय म्हणलं नाही मार्केटला नाव पाहिजे कळलं का तुझं आहे का तुझं नाव आहे एक फोन केला 1000 रुपये कमी घे तुझं काय आला असतं घेऊन गेला असतं फ्रीज फक्त आहे तेवढे पैसे भरून थँक्यू म्हण मला थँक्यू म्हण ना अरे म्हण ना थँक्यू 800 नाही 600 देऊन टाक अरे एकदम 200 रुपये कमी कमी नको सोडू घे ना अरे खरंच मारतो आता सोडतो त्याला नंतर बघतो सगळी पब्लिक येण्यात लय मारला असतात कळलं का तुला पब्लिक आहे म्हणून सोडून देतो तुला पब्लिक समोर इज्जत नको लावायला. कळलं का काम चालू आहे काम फालतू बँक आहे ती युनियन तोंड वाकडं करावं लागतं त्याच्यासाठी आपल्याला कसं कोटक आलं ना आलं वाढ भाऊ चांगली आलं थांबा दाखवतो 1283 फायनली आपण हा फ्रीज चॉईस करून घेतलेला आहे. हा फ्रीज बिल झालेलं आहे याचं. फ्रीजमध्ये जर तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही मैऱ्याशी संपर्क साधू शकता. अंडे 8च मग तुला किती लागतं तर 12 अंड्याचं तरी द्या. त्यांना बोलायला लागेल तुला अर्ध ठेव दुसरं आहे का अंडे ह्याच्यात किती आहे सर? त्याच्यात 8 फ्रीज घेऊन झाले. मयूर भाऊने घेतलं फ्रीज. आता मयूर भाऊने फक्त पार्टी देऊन नये मग त्याला कळलं कधी पार्टी नक्की का 100%. फायनली आपला दिवस हा संपलेला आहे. तर आता आय थिंक किती वाजले तुम्हाला मी सांगतो 1 मिनिटं घड्याळीत बघू. कंप्लीट 4 वाजलेले आहेत मित्रांनो. 4 वाजता मी व्लॉग बनवतोय. किती रात्रीचे वाजलेले 4 म्हणजे आता झालेली आहे सकाळ 4 वाजलेले आहेत तरी मी व्लॉगच बनवतोय. तर आता मी दुधाच्या गाडीवरती होतो म्हणून मला व्लॉग बनवता नाही आला. सो 4 वाजलेले आहेत आणि मी 4 वाजता दुधाची गाडी बंद 2-3 वाजताच बंद केली मी. 1 घंटा जेवायला लागला. तर रात्री दुधाची गाडी बंद करून आल्याच्या नंतर मी जेवण केलेलं आहे. सो हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करत जावा. मला सांगत जावा की बाबा काय चुकते माझं व्लॉगमध्ये आणि तुम्ही जर सांगितलं तर मला कळणार आहे म्हणजे मी त्याच्यात काहीतरी इम्प्रूव्ह करणार अजून. सो तुम्ही मला नक्की सांगत जावा कमेंटमध्ये कमेंट करत जावा. धन्यवाद मित्रांनो तुम्ही माझे व्लॉग बघताय. मला खूप छान वाटतंय. मी जे डेली व्लॉगिंगचं चालू केलेलं आहे ना 365 दिवसाचं जे चॅलेंज केलेलं आहे ते मला कसल्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे. कारण मी खूप वर्ष झालं माझं चॅनल आहे कमीत कमी 5 वर्ष झालं. पण मी मध्ये व्हिडिओ टाकत होतो का तर कारण काही आहेत जे नावं ठेवत होते तर काही नंतरनं मग काही दिवसानंतर मला असं कळलं की बाबा नाव ठेवणारे खूप जण आहेत पण चांगलं म्हणणारे पण आपल्याला खूप जण आहेत. सो आपण ब्लॉग कंटिन्यू ठेवायचे तर आणि कंटिन्यू इथून पुढे ब्लॉग येणारच शब्द आहे आपला. सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. गुड नाईट. मी झोपतो आता कारण वाजलेले आहेत आता 4. उद्या सकाळी काय माहिती किती वाजता उठतो. तर धन्यवाद मित्रांनो.
खरंच 4 वाजलेले. तुम्हाला तो खोटं वाटत खोटं वाटत असेल तर मी बघा दुसरा मोबाईल आणलाय. थांबा तुम्हाला दाखवतो. बघा ए भाऊ एवढं काही 4 वाजून 2-3 मिनटं झालेले चेक करू शकता. तर खरंच 4 वाजून 3 मिनटं झालेले इथं. थांबा हे बघा 4 वाजून 3 मिनटाला मी ब्लॉग बनवतोय, ते पण रात्री झोपताना. तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक शेअर कमेंट करून टाका भावांना.